नमस्कार, ॲडव्होकेट योगेश माखणे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या जे महत्त्वपूर्ण निवाडे आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहे. त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, काल सुप्रीम कोर्टाने सेक्शन 498A म्हणजे 498 IPC आणि नवीन BNSचा जो सेक्शन 85 आहे त्याच्याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण जजमेंट दिलेला आहे. त्याआधी आपण सेक्शन 498A काय आहे, ते कोणाला लागू होतं किंवा केव्हा लागू होतं याची अगदी थोडक्यात माहिती घेऊ. तर सेक्शन 498A हे एखाद्या लग्न झालेल्या विवाहित स्त्रीला तिच्या सासरकडच्यांकडनं ज्याच्यामध्ये नवरा, सासू सासरे, दीर, भावजय, बहीण किंवा इतर जवळचे नातेवाईकांनी हेतुपूर्वक तिला मानसिक तसंच शारीरिक त्रास दिला असेल, इजा पोचवली असेल किंवा हुंडा मागितला असेल किंवा तत्संबंधी इतर कृत्य केलं असेल तर अशी विवाहित महिला पोलिसांकडे जाऊन सेक्शन 498A चा गुन्हा दाखल करू शकते. हे अगदी सिंपल शब्दामध्ये मी सांगितलं. तर यातलं जे महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे विवाहित महिला, असं कायद्याला अपेक्षित आहे. पण काल सुप्रीम कोर्टाने डॉक्टर लोकेश BH वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक मध्ये मात्र हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन मॅरेजेस लाईक लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच जे स्त्री पुरुष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत आणि अनेक वर्ष राहत आहेत त्याला देखील हा सेक्शन लागू असेल असं सुप्रीम कोर्टाने काल जजमेंट दिलेलं आहे. तर हे जजमेंट देताना सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे की जर का कायदा एखाद्या व्यक्तीला त्यांनी कोणत्या प्रकारचे रिलेशन्स त्याच्या आयुष्यामध्ये ठेवावेत, प्रस्थापित करावेत आणि कोणाबरोबर करावेत याची जर का मुभा देत असेल तर त्याला कायद्याने त्याच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याबद्दल, आरोपाबद्दल, त्रासाबद्दल देखील संरक्षण दिलं पाहिजे असं भारतीय संविधान म्हणतंय. आणि म्हणून काल जजमेंट देताना अतिशय महत्त्वपूर्ण जजमेंट आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये तसेच जगामध्ये लग्न ही संस्था लयास चाललेली असून लिव्ह इन रिलेशनशिप नावाची ही जी नवीन संकल्पना आहे ती जोर धरू लागलेली आहे. ज्याच्यामध्ये दोन मुलं मुली, दोन स्त्री पुरुष स्वतःच्या संमतीने एकमेकांबरोबर राहतात. कुठलंही त्याला लग्न नावाचं नाव नसतं किंवा ते कुठेही रजिस्टर केलं जात नाही, पण ते पती पत्नी म्हणून समाजामध्ये वावरत असतात. आणि अशा वेळेस जर का दोन व्यक्ती एकाच घरामध्ये राहत आहेत किंवा दोघांचं नातं आहे तर त्याच्यामध्ये साहजिक आहे, स्वाभाविक आहे, वाद होणार, मतभेद होणार, कधी कधी ते वाद विकोपाला जाणार. आणि मग त्यातनं जर का तो जो पुरुष आहे त्या पुरुषाने जर का त्या महिलेवरती किंवा तो मुलगा आहे त्या मुलाने जर का त्या मुलीवरती अत्याचार केला, तिच्यावरती जोर जबरदस्ती केली किंवा तिच्याकडनं अननॅचरल सेक्सची डिमांड केली किंवा तिच्याकडनं पैशाची डिमांड केली तर त्याला देखील सुप्रीम कोर्टच्या कालच्या जजमेंटनुसार सेक्शन 498A आणि नवीन BNSच्या सेक्शन 85 खाली गुन्हा दाखल होऊ शकतो. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलेला नाहीये की गुन्हा दाखलच करा, गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सेक्शन 498चा गैरवापरही तेवढ्याच प्रमाणात झालेला आहे. त्या विवाहित महिलेच्या म्हणजे माहेरकडच्यांनी त्याचा प्रचंड प्रमाणात गैरवापर केलेला आहे. त्याच्याबाबतचे अनेक जजमेंट्स उपलब्ध आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्ट सांगतंय की जर का मॅरेजेस लाईक लिव्ह इन रिलेशनशिप असेल आणि त्याच्यामध्ये जर का त्या महिलेविरुद्ध, त्या मुलीविरुद्ध जर का काही अपराध घडत असेल तर पोलीस अशा केसेसमध्ये चौकशी करून
अशा पुरुषाविरुद्ध, मुलाविरुद्ध सेक्शन 498A किंवा 85 ऑफ BNS नुसार गुन्हा दाखल करू शकतात. माझा व्हिडिओ तुम्ही ऐकलात, माझे व्हिडिओ तुम्ही ऐकता, वेगवेगळे सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे जजमेंट्स आम्ही तुम्हाला समजून सांगतोय, जेणेकरून समाजामध्ये कायद्याबद्दल एक मोठी जागरूकता निर्माण होईल, एक प्रगल्भता येईल. याबद्दल आम्ही हे व्हिडिओ समाजापर्यंत घेऊन येत असतो. माझे व्हिडिओ ऐकता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.